सचिदानंद उठ, सचिदानंद उठ. तीनदा काय म्हणलं? सतसाठी एकदा सचिदानंद, चितसाठी एकदा सचिदानंद आणि आनंदासाठी एकदा सचिदानंद, असे 3 वेळा म्हटलं. ज्ञानोबारांनी 3 वेळा म्हटल्याबरोबर जणू काही झोपलेले सचिदानंद महाराज उठून महाराज बसले ज्ञानोबाराच्या पुढं, नतमस्तक झाले. आलं का लक्षात? तेव्हापासून सच्चिदानंद बाबांना महाराज आपलं जे जीवन उरलेलं होतं ते संसारासाठी दिलं नाही. ज्ञानोबाला हे तुमचं दान दिलेलं जीवन आहे, आता मी त्या ठिकाणी खर्च करणार आणि संबंध आयुष्य परमार्थ केला. आणि त्या मेलेल्या माणसाला उठवून महाराज त्यांच्या हातानं ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. बरेच येडपट म्हणते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली, असं ते वर्णन आहे. हे ताकद आहे महाराज. ज्ञानोबाला विचारलं, हे तुम्ही कसं काय केलं? तुम्ही उठ म्हणल्याबरोबर कसे काय उठले? ज्ञानोबा आता सांगितलेलं होईल माझ्या सत्यवादाचे कल्प. एखादी जर साधना 12 वर्ष जर केली महाराज तर वाचा सिद्धी पावगील, वाचा सिद्धी आपल्याला होत असते. तसं मुंगसाजी देवाकडे ह्या सर्व महाराज रिद्धी सिद्धी द्वारी वळंगती द्वारी ऐकाने हे मोक्ष आमागरी कामारी येदाशी होय सांगोयशी तुका म्हणे. ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात अष्टसिद्धी महाद्वारी लोळंगतात, तसं आमच्या मुंगसारी देवाच्या मागं पुढं महाराजाशी वृद्धी सिद्धी पाणी घेऊन म्हणून लघवी जरी केली महाराज यज्ञात भडभड भडभड यज्ञ पेटला होता. जे काशीचे ब्राह्मण विद्वान मंडळीला जे जमलं नाही बिना माचिकच्या काळीने महाराज यज्ञ पेटवायचा. हे सामर्थ्यवान संत आहे आणि अशा सामर्थ्यवान संतांचं तुम्हाला पुण्यतिथी 16 भव्य दिव्य स्वरूपात पाहायला प्रत्यक्ष डोळ्यानं मिळते. खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहे. परत एकदा या कमिटीला खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांनी टाळ्या वाजवा. आहे सुंदर महाराज म्हणतात, हेची गान देगा देवा तुझा विसरून व्हावा. महाराज जर विसर नाही पडू दिला तर मग काय करणार? गुणगायीन गावाडी गुणगायीन गावाडी छोट्या माऊली जवळ टाकलं आहे ना पंढरपूरला. माऊली जवळ आहे ना, आलं वापस आणखी तर माऊली जवळ कदम माऊली जवळ पोरगा भाग्यवान आहे. ते पोरग छोट्या माऊली जवळ नंबर लागला. आल्या लक्षात फार सुंदर विद्वान माणसं, सुंदर साधू माणसं आहे का नाही? हो, विद्वानाच्या संगतीत नाही राहिलं चालतंय, पण साधूच्या संगतीत जीवनाचं कल्याण, जीवनाचं सोनच झाल्याशिवाय लागते. आणि साधूच्या संगतीत नाही गेलं कल्याण नाही भिवंडीच होते. त्याच्यासाठी त्या गाड्या वाजत झाला. आता आपला कार्यक्रमात आपटला, काही काळजी करू नका. आटोपतो, आपटला नाही आटोपला. मी तुम्ही झोपले आहे का म्हणून पाहत होतो. तसं आपल्या नियमाप्रमाणे अजून अर्धा घंटा आहे, पण आटोपतो. आता 12 वाजले, 1 मिनिट टाइम आहे. अभंगाचं 1 चरण सोडलं. अभंगाचं 1 चरण झोपल्या का? अभंगाचं 1 चरण सोडलं आणि 3 चरण सोडलं. 1 चरण सोडलं, 3 चरण सोडलं. पुढच्या वर्षी गुणगायी नावळी याची माझी सर्व जोडी. बाबा संसारात जन्माला आले, तुम्हाला धन दौलत काही तुकोबाराम नलगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा म्हणजे हरकत नाही. पण तरी तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ नका, कारण गर्भवतीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. काय सांगू हो मातेची या उदार
मरती जन्मजानुनी मरती बरोबर आलेला ज्ञानोबाला म्हणते मायाच्या गर्भात काही 9 महिने करून येशी नसतं. मायनं जर गरम पाणी पिलं तरी चटके जमते, कारण पांढरी काटेली असते. मायनं जर गरम चहा पिला तर जमते, मायनं जर तिखट खाल्लं तर लाई लाई होते. असं तडपते अंदर, पण सांगाव कोणाला? दुःख सांगावे कोणाला? तडपत असतो. मग शेवट देवाला प्रार्थना करते, एक वेळ कारी या दुःखाला गाळी, एक वेळ कारी या दुःखाला गाळी, दुरिताच झाडे उगवली, दुरिताच झाडे उगवली. 8वीन पाय हा माझा नवस देवाला म्हणते. आणि मग देव जन्माला घालते. मग महाराज तो विसरते. कवा 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 म्हटलं मी तुला, केव्हा म्हटलं मी तुला, बोलला. आणि मग हानी होती महाराज. अशा प्रकारे त्या जन्मामध्ये आल्यानंतर दुःख केवळ दुःख आहे. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, गावा तुकोबाराय तुमची इच्छा शिरोधार्य, पण गर्भवासाचं दुःख आहे म्हणून तुम्हाला सांगतो. नको बाबा. तुकोबाराय म्हणते, चालेल देवा, आम्हाला या जन्माचं दुःख होत नाही, कारण वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम. ज्याच्या हृदयामध्ये देवाचा अखंड प्रेमाचा जरा असतो आणि मुखामध्ये अखंड नाम असतो, त्याला गर्भवासाचं दुःख काही करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणात, तुकोबाने गर्भवासी Hare
बसा उठू नका 5 मिनिट थांबा